कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नारद म्हणतात, राजा, पूर्वी देवांनी जिंकल्यामुळे जे दैत्य पाताळात राहत होते ते पृथ्वीवर येऊन जलंधराच्या आश्रयाने निर्भय राहते झाले. एकेवेळी त्या जलंधराने राहूचे शिर तुटलेले पाहून त्याचे कारण त्याने शुक्राला विचारले. तेव्हा शुक्राचार्यांनी देवांनी समुद्र मंथन केले व रत्ने हरण केली व दैत्यांचा पराभव केला ही गोष्ट सांगितली. आपला पिता जो समुद्र त्याचे देवांनी मंथन केलेले ऐकून रागाने त्याचे डोळे लाल झाले व घस्मर नावाचा दूत इंद्राकडे पाठवला. तो खर्वमौली घस्मर स्वर्गलोकी जाऊन इंद्रसभेत शिरून इंद्राशी चमत्कारिक भाषणे बोलला. घस्मर म्हणाला, समुद्राचा मुलगा जलंधर हा सर्व दैत्यांचा राजा आहे. त्याने मला दूत पाठवले आहे. त्याचा निरोप श्रवण कर. तू मंदर पर्वताच्या योगाने माझा पिता समुद्र याचे मंथन का केलेस? समुद्रातील नेलेली सर्व रत्ने लवकर आम्हाला दे. याप्रमाणे त्या दूताचे भाषण ऐकून इंद्रास चमत्कार वाटला व त्या भयंकर घस्मराला भय उत्पन्न करणाऱ्या शब्दाने भाषण करता झाला. इंद्र म्हणाला, हे दूता, मी पूर्वी समुद्र मंथन केले. त्याचे कारण ऐक. पर्वत माझ्या भयाने समुद्रात दडले. त्यांना त्याने पोटात आश्रय दिला. शिवाय माझे पुष्कळ रिपू जे दैत्य त्याचे त्याने रक्षण केले. म्हणून त्यापासून मंथन करून जे मिळाले ते मी घेतले. पूर्वी सागराचा पुत्र शंखासूर देवांचा द्वेष करीत होता. त्यालाही माझे धाकटे बंधू विष्णूने मारिले. तर जा व ही समुद्र मंथनाची कारणे आहेत असे त्या जलंधराला सांग. नारद म्हणाले, इंद्राने याप्रमाणे परत पाठवलेला दूत पृथ्वीवर आला. त्याने इंद्राने सांगितलेले सर्व वर्तमान दैत्यास सांगितले. ते ऐकून जलंधर संतप्त झाला. रागाने त्याचे ओठ थरथर कापू लागले. तो देवांना जिंकण्याच्या उद्योगास लागला व त्याकरिता चोहोकडील व पाताळातील कोट्यावधी दैत्य तेथे मिळाले. नंतर तो दैत्येंद्र जलंधर शुंभ निशुंभादी सेनापतींच्या किती 1 कोटी घेऊन स्वर्गात जाऊन नंदनवनात राहिला. तेव्हा देवही अमरावतीहून युद्धास सज्ज होऊन आले. पुढे दैत्याचे मोठे सैन्य अमरावतीला वेष्टून राहिले आहे असे पाहताच देव दैत्यांचे युद्ध सुरू झाले. मुसळ, परीघ, बाणा, गदा, शक्ती, परशु इत्यादी शस्त्रांनी ते एकमेकांवर धावत जाऊन मारू लागले. दोन्ही सैन्य क्षीण होऊन रक्ताच्या ओघाने भरली. हत्ती, घोडे, रथ व पायदळ यांनी कित्येक पाडले. दुसऱ्यांनी त्यांना पाडिले. त्यावेळेस रणभूमी संध्याकाळच्या मेघापर्यंत लाल झाली. त्या युद्धात जे दैत्य पडत त्यांना शुक्र अमृत संजीवनी विद्येच्या मंत्राने पाणी शिंपून उठवीत होता व देव पडतील त्यांना गुरु द्रोणागिरीहून दिव्य औषधी वारंवार आणून उठवीत होता. युद्धात पडलेले देव पुन्हा उठलेले पाहून जलंधर रागाने शुक्रास म्हणाला, मी मारलेले देव पुन्हा कसे? तुझी संजीवनी विद्या दुसऱ्याला माहीत नाही असे प्रसिद्ध आहे. शुक्र म्हणतात, हे दैत्य द्रोणागिरीहून गुरु दिव्य औषधी आणून देवास पुन्हा जिवंत करीतो. याकरिता तू लवकर द्रोणागिरी हरण कर. नारद म्हणतात, राजा याप्रमाणे सांगताच लागलीच त्या दैत्याने द्रोणागिरी नेऊन समुद्रात टाकून दिला व पुन्हा युद्धास आला. नंतर देव पडलेले पाहून गुरु द्रोणाद्रीकडे गेले. तो तेथे द्रोणागिरी गुरुला दिसला नाही. तो दैत्याने नेला असे जाणून गुरु भयभीत झाले व दुरून धापा टाकीत येऊन म्हणाला, देव हो, पळा. हा बलवान आहे. याला जिंकण्यास तुम्ही असमर्थ आहात. हा शंकराचा अंश आहे. पूर्वीची इंद्राची हकीकत आठवा. ते गुरुचे भाषण ऐकून देव भयाने घाबरले. दैत्यांनी नाश केल्यामुळे देव दाही दिशांनी पळू लागले. दैत्यांनी देव पळवून लावले असे पाहताच शंख नगारे वाजवून जयघोष करीत तो जलंधर दैत्यासह अमरावती नगरीत शिरला. दैत्य नगरात शिरताच इंद्रादिक सर्व देव दैत्यांच्या त्रासामुळे मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन राहिले. याप्रमाणे देवास जिंकून जलंधर तेथे स्वर्गाचे राज्य करू लागला. नंतर इंद्रादी देवांच्या सर्व अधिकारांवर शुंभ आदी करून मोठमोठे दैत्य त्याने नेमिले व आपण पुन्हा सुवर्णगिरी पर्वताचे गुहेला देवाला शोध करीत गेला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य कथा 10मो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणम्.